ताई, हे दीपू, मालती, अरे या इकडे या, इकडे या सगळ्यांनी, या या. अहो या 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 बसा. बस 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 बस. बस काय, मला कामं पडली आहेत, अजून स्वयंपाक राहिलाय आणि दुपारी जायचंय ना तुमच्या शाळेत ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ वगैरे. हा, ते सगळं होईल, माझी खात्री आहे. तू सगळं ते जमवशील. आधी बस, हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय काढून बसलाय तो? एक जुना ठेवा सापडलाय. ती शाळेतली मुलं आहेत ना, वेगवेगळ्या घरांमध्ये जायची, काय पडेल ते काम करायची आणि त्या कष्टाचे मिळालेले पैसे घेऊन यायचे. आठवतंय ना? हो, पोरी लहान होत्या तेव्हा हे कार्ड तुम्ही त्यांना द्यायचात आणि सोसायटीत पाठवायचात खरी कमाईसाठी. हो ना? हे दीदीचं कार्ड बघ. दीदी खूप काम करायची, खूप कष्ट अगदी. हो ना. कोणी पैसे दिले नाही दिले तशीच घरी यायची. सानिका ताई, हे बघ, हे बघ तुझं कार्ड आठवत आहे? बाबा मला यातलं काही आठवत नाहीये. आणि तुम्ही काय सगळं काढून बसलाय? ताई, ही खरी संपत्ती आहे आपल्या मध्यमवर्गीय लोकांची. हा, हे अशा लहान लहान गोष्टीत आपण आनंद शोधायचा असतो. कार्डाकडे बघूनच किती बरं वाटतं का? ताई, तुला आठवतं का, तू अगदी काही काम न करता, पैसे जमा न करता तशीच घरी यायची आणि समजा कधी काम केलंस तर त्या कामाचे जास्त पैसे मागायचीस त्यांच्याकडे. आठवतं का तुला? बापट काकांनी एकदा कमी पैसे दिले म्हणून भांडण केलं होतं त्यांच्याशी. हा, मग काय झालं? मी माझ्या हक्कासाठी भांडणारच. आणि मग त्यामुळे कुणाला काही वाटेल याचा मला काहीही फरक पडत नाही. आपलं दीपूचं कार्ड सगळ्यात जास्त कमाई. हो ना. दीपू अगदी मिळेल ते काम करायचे आणि मिळेल ते पैसे घेऊन समाधानी व्हायचे. काय आठवतं ना? झालं बाबांचं दीपू पुराण सुरू. दीपू लवकर निघ, मला जाम पकतंय हे दीपू पुराण. आम्ही निघतो, नाही तर उशीर होईल आम्हाला. काय ग दीपू, नाही कष्ट करून खरी कमाई तू बँकेत मिळवतेस हे आता माहिती आहे, पण ताईला सुद्धा तू नोकरीला लावतेस की काय तिचं? हो बाबा प्लीज, हा, मी नोकरी बिक्री काही करणार नाही. हा, मी मस्त एका बिझनेसमॅनशी लग्न करणार. ताई, अमितराव डॉक्टर आहेत आणि हे काय ग बिझनेसचं नवीन खूळ तुझ्या डोक्यात? त्यांना होकार द्यायचा आहे ना? म्हणजे तेच, मला फक्त असं म्हणायचं होतं की मी हे दीपू सारखं मिडल क्लास छाप नोकरी बिक्री काही करणार नाही बरं का. मी लग्नानंतर मस्त बिझनेस करणार. तू कर, बिझनेस कर, भरपूर मोठी हो. पण आता ही 2 कार्ड घ्या तुम्ही दोघींनी आणि स्वकष्टाची कमाई करूनच खरी या. चला घ्या. काय ग? आम्ही निघतो. या. येतो. लवकर या ग. दादा, अरे अजून किती वेळ वाट बघायची? एक काम कर, तू त्यांच्याशी बोल, मी जातो, मला काम आहे जर. कार्तिक, काय काम आहे तुला ते चांगलंच माहिती आहे मला. आज सकाळीच म्हणालास ना आता चांगलं वागायचं, ते आठव आणि थांब जरा, येतीलच त्या. दादा तुला माहितीये ना, मला वेळ न पाळणारी माणसं नाही आवडत. अरे आपला पुतळा करून ठेवला यार त्यांनी. अरे सॉरी जाऊन खूप उशीर झाला का रे? वाट बघावी लागली. मी तुझी आयुष्यभर वाट बघीन अगं. खरंच? तुझी गळ्याची शपथ.
तुला माहितीये, मला ना काल झोपच नाही लागली. तुझा विचार करत होते. तुला आवडतो ना बदामाचा शिरा? मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे, खास माझ्या हाताने बनवून. कसला भारी वास येतो यार. खा ना. तर रस्त्यावर खाणार आहेस का कार्तिक? तर डोकं वापर ना. जाऊ दे, आपण नंतर खाऊयात. तर निघूया आता आपण. दादा निघूया. चल. इंद्राचं काय चाललंय ना तेच कळत नाही. सत्तूला विचारते. ए सत्तू, चल ना यार, मला सरांच्या घरी सोड ना प्लीज. अजिबात नाही मुक्त. पण का? मुक्ती, आज मी रजा घेतली कारण माझ्या पोटाने बंड पुकारलाय. केव्हाही उठाव होऊ शकतो. मी नाही रिस्क घेणार. ते काय मला माहित नाही. तू चल म्हणजे चल. मुक्ते, कसा येऊ? बाईक तर इंद्रा घेऊन गेलाय. मग काय झालं? तुझ्या स्कूटरने सोड. आज रिस्क घेऊ नकोस. पोट खूप खराब आहे. प्लीज पाया पडतो तुझ्या. ए सत्तू, चल ना यार. किती आळस करतोयस? हे बघ, जर सर घरी नसतील ना, मी 2 गणित सोडवते आणि कल्टी मारते आणि तुझ्याबरोबर परत घरी येते. तू खालीच थांब. तसंही सर घरात नसले ना, मला जाम बोर होतं यार. त्यांची ती छोटी मुलगी आहे ना, दीपिका मनोहर देशपांडे, यार जाम पकवते यार. अरे सरांपेक्षा पण अवघड गणित घालते. स्वतः SP बँकेत कामाला आहे ना, म्हणून तिला असं वाटतं सगळ्यांनाच गणित येत असतील. यार सेम सरांसारखी बोलते यार ती. तेच ते तत्व, संस्कार एंड ऑल. पण मनोहर देशपांडे सरांची मुलगी शोभते ती, दीपिका मनोहर देशपांडे. हे मुक्ते, हळू बोल. गळ्यात काय स्पीकर लावलाय तुझ्या? एवढ्या मोठ्याने बोलतेस? ओढून सांग सगळ्यांना दीपिकाचा बायोडेटा. चल बाई, मी तुला सोडतो. चल. दीपिका मनोहर देशपांडे म्हणजे दीपिका इंद्राच्या देशपांडे सरांची मुलगी आहे. इंद्रा, आता तुझी लपवाछप्पी चालणार नाही. बेबी, अरे, तुझ्या हातावर एक घाणेरडी माशी बसली होती म्हणून तिला फटका मारून उडवलं. तुला कोणी टच केलेलं मला आवडत नाही ना. ए, कसा बनलाय? वा, तुझ्यासारखाच गोड गोड बनला. काही काय, घे ना, अजून घे ना. अजून सानू, या शिऱ्यामध्ये ना साखर जरा कमी आहे आणि तुझं प्रेम जास्त. चल, काही.
कार्तिक, सानिका, काय बालिशपणा चालू आहे हा? भाऊजी, आता आम्हाला भेटायला मिळत नाही ना, मग जो काही थोडाफार वेळ मिळतो त्यामध्ये अजून काय होणार? म्हणूनच म्हणतीये, मला घेऊन जा तुमच्या घरी. घरी? नाही नाही, घरी आत्ता नाही. तू नकोच म्हणा. ऍक्च्युली मला माहितीये तुला घेऊनच नाही जायचंय मला तुझ्या घरी. बरोबर आहे ना? म्हणून ही सगळी नाटकं करतोय आणि म्हणूनच तू लग्न पण रजिस्टर नाही केलंय ना अजून. ताई, 1 मिनिट. काय सुरू आहे तुमचं? थांबा जरा. काय करायचं यांचं पुढे? करायचंय काय म्हणजे काय? भाऊजीच म्हणालेत ना मला ते त्यांच्या घरी घेऊन जाणार आहेत म्हणून. मग आता मी मस्तपैकी माझ्या सासरी जाणार. हो ना भाऊजी? हो, पण ते असं इतकं सहज शक्य नाहीये. ते विचार करून घेण्याचा निर्णय आहे. विचार काय करायचा आता? हे बघा, आमचं लग्न झालंय आणि ते तुम्हीच लावून दिलंय. मुलगा मुलगी दोघेही इथे आहोत, दोघेही रेडी आहोत. मग घरी घेऊन जा ना. मी तर म्हणते आत्ताच जाऊयात आपण, लगेच. चला. आता नको, आता नको. हे बघ, थोडा वेळ आपल्याला थांबावं लागेल. दादा म्हणतोय ते बरोबर आहे, आता नाही शक्य. हो, मग कधी शक्य आहे? काय वेळ आहे सांग ना, पंचांग बघून. हे सानू, चेष्टा करू नका. तुला माहितीये आपलं लग्न झालंय हे तुझ्या घरी आत्ता सांगू शकत नाही, आणि मी सुद्धा आईला आत्ता नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? मी तर म्हणते सगळ्यांना एकदाच कळू देत ना. कार्तिक, माझ्या घरी रोज मला बघायला कोणी ना कोणीतरी येतंय. माझं लग्न लावतायत रे माझ्या घरचे. मला ते माहितीये, पण तुला आता घरी नेणं नाही शक्य. शक्य नाहीये म्हणजे? लग्न करताना हा विचार आला नाही का डोक्यात? नाही, पण आता लग्न झालंय तर आता पुढची जबाबदारी तुमची आहे ना. असं नाहीये, माझ्या आईचा मूड बघून सगळं सांगावं लागेल ना. उगाच आई जर चिडली तर गोंधळ होईल. तुमचा भाऊ जबाबदारी टाळतोय, पटतंय का तुम्हाला? मॅडम, माझा भाऊ चुकलाय हे मान्य आहे. तुमची बहीण कुठे बरोबर आहे? अहो, मनगटावर चाकू धरून तिने हे लग्न करून घेतलंय. ते लग्न झालंच नसतं आणि हे सगळे घोळ पण निर्माण झाले नसते. भाऊजी, मला दोष देण्याआधी ना तुमच्या भावाला बघा. मला घरातून पळून आणली आणि एका घणेरड्या लॉजवरती ठेवलं. लग्न करायची हिंमत नव्हती ना तर पळून कशाला आणलंस रे? मला परत जाणं शक्य नव्हतं आणि तुम्ही आमचं लग्न होऊन देणार नव्हता. मग मी काय करणार होते भाऊजी? सांगा ना तुम्हीच. जर मी तेव्हा ती धमकी दिली नसती ना तर हे लग्न पण झालं नसतं. विचारा ना, तुमच्या भावात हिंमत होती का माझ्याशी लग्न करायची? हे बघ सानिका, प्रेम करणं वेगळं आणि त्यात वाहवत जाणं वेगळं. आणि तुला पळून नेली म्हणजे काय ग? उचलून नेली का त्याने? तू स्वतःच्या मर्जीने आलीस ना घरातून पळून? नव्हतं यायचं. वा, हे तुम्ही बोलताय? तुम्ही तुमच्या भावाला समजवा ना. लग्न झालंय तरी दुसऱ्या मुलींना मिठी मारत फिरतो आणि लग्नाची बायको घरी न्यायला घाबरतो. हे चालतं? त्याला समजा जबाबदारी टाळतोय तो. ए दीपिका, तू कशाला आमच्या मध्ये पडते का? हा आमचा मॅटर आहे ना, आम्ही आमचं बघू. नाही नाही, सानिकाला घरी काय करणार आहेस तू? मारणार आहेस मला? कार्तिक, दीपू कशाला? मीच मारेन तुला. आणि तू काय मला घरी नाही नेणार रे? मीच येईन ना तुझ्या घरी आणि तुझ्या आईला सगळं सांगून टाकेन. कळू देत ना त्यांना पण. त्यांच्या दोन्ही मुलांनी कसं एका अबलेची फसवणूक केली आहे ते. ए, कोण आपला? तू वाट बघ. काही झालं तरी मी तुला माझ्या घरी घेऊन जाणार नाही आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे. कार्तिक, कार्तिक. भाऊजी, हे जे काय होतंय ना हे तुमच्यामुळे होतंय. का घेऊन गेलात मला त्या दिवशी माझ्या घरी? आणि दीपू, तू पण घरात का सगळ्यांपासून हे सगळं लपवून ठेवलंस? मी तर म्हणते एकदा कळू देत ना सगळ्यांना घरामध्ये हे. मग बघा कशी जाते मी माझ्या सासरी. दीपू, भाऊजी, माझ्या बरोबर आता जे काही होतंय ना त्याला जबाबदार तुम्ही दोघं जण आहात.
सानिका, आता तुलाच याचं सोल्युशन काढावं लागणार आहे. हे लोक तुला लटकवून ठेवण्याच्या तयारीत आहेत. सॉरी. विषय कुठे सुरू झाला आणि काय झालं शेवटी माझं तर डोकंच चालत नाहीये. काही झालं तरी आपण असं भांडायला नको हवं होतं मॅडम. बरोबर आहे तुमचं, पण या दोघांनी इतका घोळ घालून ठेवला ना की माझं डोकंच चालत नाही. माझी चिडचिड होते. मग ऐका, टेन्शन घेऊ नका, काहीतरी मार्ग निघेल यातून. थांबा थांबा. नाही अहो राहू द्या. मॅडम, खरी कमाई काढ. हो, आज शाळेत खरी कमाई दिवस आहे ना, तर मी बाबांनी सुद्धा मला एक कार्ड दिलंय. मलाही आज खरी कमाई करून घरी घेऊन जायची. सकाळी काय विचार करून निघाले होते आणि आता आपण कुठे अडकलोय. अरे इतका वेळ झाला, नंतर आलेल्या गिरायकांना आधी देतो, घाई करतो आणि पैसे घेऊन बसलाय. देतो ना मला. अरे देतो ना मला. 2 मिनिटं. काय देतो 2 मिनिटं? प्लीज मारामारी नको. कधीपासून सांगतोय तुला. काय कॉलर सोडा? काय कॉलर सोडा? सोड कॉलर. काय झालं? बघा ना साहेब, हात दुखतो म्हणून 10 मिनिटं थांबायला लावलं तर कॉलर पकडतोय. अरे गरीब माणूस बघून ताकदीचा मास दाखवतोय. तू मध्ये बोलणारा कोण? मी ऑर्डर देऊन 18 मिनिटं झाली तरी अजून नारळ पाणी देत नाही म्हणजे काय? तुझं दुकान आहे काय? तू जास्त बडबड करू नको, चल निघ चल. तुला आणि तुझ्या लैलाला नारळ पाणी दिलं म्हणून जास्त ओढू नकोस, जास्त तोंड चालवायचं ना. काय बोललास? इंद्राजी, अरे डोकं दुखतंय? हो. घे नारळ पाणी पी. धन्यवाद साहेब. मला वाटलं आता राडाच होणार, माझं नुकसान होणार, तोडफोड होणार, पण तुमच्यामुळे वाचलं साहेब. साहेब माझ्याकडनं 2 नारळ घ्या. नाही नारळ नको, आम्ही प्यायलो आत्ताच नारळ पाणी. एक काम करा, आमच्या खरी कमाई उपक्रमासाठी मला 50 रुपये द्या. माझ्या मेहनतीचे पैसे. हो 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 ना. हे घ्या सर. तुम्ही मारामारी केली नाहीत हे बघून खूप बरं वाटलं. हे खरी कमाईचं कार्ड बघूनच मी स्वतःला थांबवलं. मॅडम, उद्या देशपांडे सर पण हाच प्रश्न विचारतील ना मला, की तुझी जी कमाई आहे ती खरी कमाई आहे का? आणि माझी कमाई तर ही वसुली. इंद्राजी, कोणती कमाई खरी आणि कोणती नाही हे सांगायला मी कोणी ग्रेट नाही आहे, पण मला एक माहिती आहे की माझे इंद्राजी खरे आहे.